जुलै 2022 चा क्वेश्चन आहे हा. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टेंगल गार्डन आर 77 मीटर अँड 50 मीटर. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बेसिक काय समजतं, एक रेक्टेंगल गार्डन दिलेलं आहे. रेक्टेंगल गार्डन म्हणजे नॉर्मली इथं खाली ड्रॉ केलंय, परत इथं मी ड्रॉ करतो. असं रेक्टेंगल गार्डन आहे. आता ह्या गार्डनची लेंथ किती आहे तर 77. लेंथ म्हणजे ही जी साईड असते ह्याला लेंथ म्हणतात. ही किती आहे 77 मीटर आहे. आणि ब्रेड किती आहे तर इथं 50 दिलेली आहे. ब्रेड म्हणजे ही जी हाईट असते ह्याला ब्रेड म्हणतात. ती किती आहे 50 मीटर. हे तर आपल्याला समजलं. ठीक आहे, म्हणजे इथं काय झालं, इथं 50 मीटर ब्रेड झाली आणि 77 मीटर लेंथ झाली. ठीक आहे. पुढे काय दिलंय, देयर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन हॅव्हिंग डायमीटर 14 मीटर. म्हणजे गार्डन आहे आपली, त्या गार्डन मध्ये काय आहे, एक सर्क्युलर लेक आहे. लेक म्हणजे काय तर पाण्याचा एक लेक असेल तिथे मध्ये. तर ती लेकचा डायमीटर काय दिलेला आहे 14 मीटर. म्हणजे थोडक्यात काय असा सर्कल आहे. सर्क्युलर लेक म्हणजे काय सर्कल आहे. आणि डायमीटर म्हणजे अर्थ काय असतो, अशी लाईन की जी त्या सेंटर मधून जाईल. जो सेंटर असतो सर्कलचा त्याच्यामधून जाईल, त्याला आपण काय म्हणतो डायमीटर. अशी लाईन की जी सेंटर मधून जाईल आणि त्याचे जे दोन एंड आहेत, त्या लाईनचे जे दोन एंड आहेत हे कसे असतील, त्या सर्कलच्या बाउंड्रीवर असतील. आता इथं जर आपण बघितलं ए आणि बी, आता हा पहिला एंड एका बाउंड्रीवर आहे, दुसरा एंड पण सर्कलच्या बाउंड्रीवर आहे. आणि ही लाईन कशी गेलेली आहे सेंटर थ्रू गेलेली आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणतात डायमीटर म्हणतात. आणि ह्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 14 मीटर. डायमीटर किती दिलेलं आहे 14 मीटर. आता पुढे काय लिहिलंय, ड्यू टू विंड ए टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन अ नियर बाय बिल्डिंग फेल इन टू द गार्डन. म्हणजे आता गार्डन आहे, गार्डनच्या आजूबाजूला काय बिल्डिंग्स आहेत. ओके. आणि बिल्डिंगच्या टेरेस वरून काय झालेलं आहे, एक टॉवेल पडला, हवेमुळे काय झालं टॉवेल पडला. आता हे लिहिलेलं आहे. आता पुढे काय लिहिलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट टॉवेल फेल्स इन टू द लेक. म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आहे, जो टॉवेल गार्डन मध्ये पडलेला आहे तो लेक मध्ये पडेल ह्याची प्रोबॅबिलिटी किती, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता हा आपल्याला दोन गोष्ट आपल्याला माहित आहेत. आता जर तुम्ही बघितलं, एक तर आपल्याला रेक्टेंगल दिलेला आहे आणि दुसरं तर आपल्याला सर्कल दिलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, एरिया ऑफ रेक्टेंगल आणि एरिया ऑफ सर्कल काढावं लागेल. आता नंतर आपण काय काढायचं, प्रोबॅबिलिटी काढायची. तर सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये आपण काय काढूया, एरिया ऑफ रेक्टेंगल काढूया. आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ रेक्टेंगल काय असतो, एरिया ऑफ रेक्टेंगल. आता आपल्याला आता इथं एरिया ऑफ रेक्टेंगल लिहिण्यापेक्षा आपण असंही लिहू शकतो. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, आपले जर गार्डन दिलेले आहे रेक्टेंग्युलर गार्डन, तर ते शब्द लिहूया जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. ते इथं काय लिहिणार आपण, एरिया ऑफ रेक्टेंग्युलर गार्डन. आता एरिया ऑफ रेक्टेंग्युलर गार्डन काय असतं, लेंथ इंटू ब्रेड. बरोबर, सिंपल लिहा लेंथ इंटू ब्रेड. आता ही जी व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, लेंथ किती आहे आपली 77 मीटर ती लिहिली, आणि ब्रेड किती आहे आपली 50 मीटर ती लिहिली. आता जर आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर किती येतं 3850. आता ही कशी मीटर मध्ये दिलेली आहे ना. आता एरिया एक तर तुम्ही मीटर स्क्वेअर मध्ये लिहू शकता, हा पण मीटर आहे हा पण मीटर आहे. आता मीटर इंटू मीटर काय होतं, मीटर स्क्वेअर येतो, त्यामुळे इथं आपण काय लिहिला मीटर स्क्वेअर लिहिलेला आहे. एरिया ऑफ रेक्टेंगल आपला किती आला 3850 मीटर स्क्वेअर आलेला. आता सेकंड आपल्याला काय काढायचंय, एरिया ऑफ सर्क्युलर लेक काढायचा. मग इथं लिहा एरिया ऑफ सर्क्युलर लेक. ठीक आहे. आता एरिया ऑफ सर्क्युलर लेक काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ सर्कल काय असतंय पाय आर स्क्वेअर, ते लिहिलं आपण. आता आपल्याला माहिती आहे आर म्हणजे रेडियस, तर रेडियस तर आपल्याकडे नाहीये, पण आपल्याकडे काय आहे डायमीटर आहे. डायमीटर किती आहे 14. इथं जर तुम्ही बघितलं आपल्याला डायमीटर दिलेलं आहे, डायमीटर आहे 14. तर ह्याच्यावरनं आपण काय काढू शकतो, रेडियस काढू शकतो. आता रेडियसचा फॉर्म्युला कसा आहे, रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे रेडियसचा. मग इथं काय येईल आपले, डायमीटर किती आपली 14 अपॉन 2. मग आता हे काय होईल, 2च्या टेबलमध्ये येतं, हे दोन्ही पण नंबर येतात, म्हणजे काय 2 1 चा 2, 2 2 7 चा 14. हे आलं म्हणजे आपला आन्सर काय आलं 7/1 म्हणजे 7, म्हणजे आपली रेडियस काय झाली 7 झाली. आता ही व्हॅल्यू आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. आपली फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू म्हणजे काय 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजेच काय 7 चा स्क्वेअर. बरोबर आहे, म्हणजे आपला आर म्हणजे काय होतं 7, त्यामुळे मी काय लिहिलं 7 चा स्क्वेअर लिहिला. आता पुढे सॉल्व्ह करूया. 22/7, आता 7 चा स्क्वेअर म्हणजे काय 7 इंटू 7. आता हे थोडंसं रिअरेंज करूया. तर इथं काय होईल 22 इंटू 7 इंटू 7 आपण काय येईल 7 येईल.
म्हणजे हा एक 7 जाईल, हा एक 7 जाईल. मग आपल्याला आन्सर मध्ये काय येईल 22 इंटू 7. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतंय 154 भेटतं. आता एरिया ऑफ सर्कल एक तर तुम्ही मीटर स्क्वेअर मध्ये लिहू शकता किंवा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. आपण मीटर स्क्वेअर मध्ये लिहिचा कारण की आपला रेक्टेंगल कसा लिहिलाय आपण मीटर स्क्वेअर मध्ये लिहिलाय, त्यामुळे तो मीटर स्क्वेअर मध्ये लिहिला. आता हे दोन जर आपले झाले, आता तिसरं आपल्याला काय काढायचंय प्रोबॅबिलिटी काढायची आहे. ठीक आहे, आता प्रोबॅबिलिटी काय काढायचे इव्हेंट दॅट इट फेल इन टू द लेक, म्हणजे टॉवेल लेक मध्ये पडला ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग आपण लिहिणार कसं सिंपल लिहायचं कसं इव्हेंट, त्याला नाव द्यायचं इव्हेंट ए टॉवेल फेल इनटू लेक. बरोबर आहे, आपण सिंपल काय केलं सोप्या भाषेत लिहिलं टॉवेल फेल इनटू लेक. आता आपल्याला माहिती आहे एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण कशी लिहितो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन यस. बरोबर आहे, ही काय असती प्रोबॅबिलिटी असती. प्रोबॅबिलिटी आपण कशी लिहितो, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन यस. आता इथं सॅम्पल पॉइंट्स वगैरे आपल्याकडे तर नाहीयेत, मग आता हे कसं लिहिणार, आता इथं आहे एरियाच्या ह्यानी आपण बघायचं. आता एन ऑफ एस म्हणजे काय असतं टोटल असते. म्हणजे आता आपल्याला काय दिलेलं आहे टोटल गार्डनचा एरिया किती दिलेला होता, हा सगळा टोटल गार्डनचा एरिया आहे. तो टोटल एरिया किती आहे आपल्याकडे 3850. बरोबर आहे, टोटल गार्डन एरिया आपला किती आहे 3850. म्हणजे एन ऑफ एस काय झाला आपला 3850 झाला. मग मी इथं लिहिताना कसं लिहितो एन ऑफ एस काय झाला आपला 3850 हा काय झाला एन ऑफ एस झाला. आणि एन ऑफ ए म्हणजे काय लेकचा एरिया. आता म्हणजे ज्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची होती. आता हा जर बघितलं एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय झाला लेकचा एरिया झाला, तो आपला काय झाला एन ऑफ ए झाला. आता ह्याचं आन्सर आपलं काय आलेलं 154. मग आपण ते काय करायचं इथं लिहायचं 154. आता आपल्याला काय करायचंय हे सॉल्व्ह करायचंय. आता हे जर सॉल्व्ह करायचं म्हणलं तर आपल्याला कसं करावं लागेल तर आपल्याला हे कॅन्सलेशन मेथडनी रिड्यूस करावं लागेल फ्रॅक्शन. जेवढी रिड्यूस होईल तेवढी आपण रिड्यूस करूया. आता तुम्ही जर डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 2 चे डिव्हिजिबिलिटी रूल जर चेक केले तर 2 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय असतो, जर तुम्हाला नंबर असेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आणि त्यांच्या जर युनिट प्लेस मध्ये म्हणजे हा आणि हा ह्याला काय म्हणते युनिट प्लेस मध्ये जर इव्हन नंबर असेल तर ते दोन्ही नंबर काय होतात दोन्ही डिवाइड करू शकतो. आता इथं जर बघितलं तर इथं काय आहे 4 आहे बरोबर आपल्या इथं आणि न्यूमरेटरला, आणि 0 डिनॉमिनेटरला काय आहे 0 आहे युनिट प्लेसला. आता हे दोन्ही कसे इव्हन आहेत त्यामुळे हे दोन्ही नंबर काय होतील आपण 2 नी डिवाइड करू शकतो. तर आपण काय करूया 2 नी ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करूया. आता डिव्हिजन म्हणजे कॅन्सलेशन करूया आपण. आता ते कसं करायचं, आता हे मानत धरायचं हा 2 चा टेबल. आता कसं होणार 2 1 चा 2 2 7 चा, आता इथे मी लिहितो 2 7 चा 14. आता इथं तर 15 आहे आणि आपला आन्सर येते 14. तर 15 मायनस 14 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं 1. तो 1 पुढे लिहायचा. मग राहिलं किती 14 राहिलं. मग परत 2 7 चा 14 म्हणजे इथं वर किती येलं 77 आलं. आय होप हे तुम्हाला कळालं असेल. आता सेम इथं खाली करायचं 2 1 चा 2 बरोबर आहे 2 1 चा 2 पण इथं तर 3 आहे. मग आपण काय करायचं 3 मधून 2 मायनस केल्यानंतर काय राहतं 1 राहतं. मग इथं किती येतील 1 ला आपण मग पुढे लिहायचं. मग इथं आले 18. परत तसंच करायचं 2 9 चा 18 बरोबर. मग हे पूर्ण कॅन्सल झालं. आता पुढचा नंबर 5 आहे तर काय करायचं 2 2 चा 4 पण इथं 5 होता आणि आपल्याला आन्सर आलाय 4. मग 5 मायनस 4 केल्यानंतर किती राहतात 1. मग जे राहिलं आपलं ते पुढे इथं असं स्मॉल मध्ये लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढचा नंबर भेटतो. आता पुढचा नंबर आपला काय 10 आहे. मग 2 5 चा 10 म्हणजे आपल्याला आन्सर काय आलं तुम्ही बघितलं आन्सर आलं 77 अपॉन 1925 बरोबर आहे. आपलं हे काय झालं आपलं आन्सर झालं. आता परत आपण ह्याला रिड्यूस करू शकतो का, तर ट्राय करायचं ह्याला रिड्यूस करायचं. जर तुम्ही बघितलं तर 77 आहे. 77 कुठल्या टेबलमध्ये येतो 11च्या टेबलमध्ये येतो. तर मग आपण काय बघायचं हा पण 11च्या टेबलमध्ये येईल का, तर ते चेक करूया. इथं मी 11 लिहिलं हे मानत करू शकतो आपण, पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहितोय 11 1 चा 11 11 7 चा किती 77 बरोबर पूर्ण कट बसतो याला. आता 11 इथं 19 आहे आणि 25 आहे तर कसं करणार 11 1 जा 11 पण इथं तर 19 आहे. तर मग काय करायचं 19 मधून 11 मायनस करायचं. आता 19 मधून 11 मायनस केल्यावर काय राहतं 8. मग इथं 8 लिहायचा. आता आपला नवीन नंबर काय झाला 825 झाला बरोबर. आता परत 11
आता 11/8चा जर बघितलं तर आपलं किती येते 88 येते, तो नंबर मोठा होतो म्हणून 8 नाही घ्यायचा, मग परत काय घ्यायचा 7 घ्यायचा. 11/7चा किती 77. आता इथं होता 82 आणि आपण नंबर घेतलाय 77. मग 82 मायनस 77 काय करायचं, मग किती राहतं तर राहतं 5. मग 5 कॅरी आपण काय काय करायचं 5 इथं द्यायचा, म्हणजे आता नंबर आपला काय झाला 55 झाला. परत 11/5चा 55 म्हणजे आपला आन्सर काय आलं 175 आलं. मग परत आपण इथं इथं काय लिहिणार आपण 7/175. आता परत बघायचं हे आपण कॅन्सल करू शकतो का, होतंय का, तर हे कॅन्सल होईल का, 7च्या टेबलमध्ये येऊ शकतं का, तर आपण नॉर्मली कसं करायचं 7 1 जा 7 बरोबर आहे. परत 7 2 जा 14, पण इथं तर 17 आहे. मग 17 मधून 14 गेल्यावर किती राहतात 3, मग जे 3 राहिलेत ते मी इथे खाली लिहिले, म्हणजे आपला नंबर काय झाला 35. परत 7 5चा 35 बरोबर, 7 5चा 35, मग हा पूर्ण कॅन्सल होतो. 7 5चा 35 हा पूर्ण कॅन्सल झाला. मग आपला आन्सर काय आलं 1/25 आलं. ठीक आहे, म्हणजे आपलं प्रोबॅबिलिटी काय आली, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज 1/25. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. हे आपलं आन्सर कशाचं झालं, जुलै 2022च्या क्वेश्चनचं झालं. मार्च 2022चा क्वेश्चन आहे हा, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, इफ वन डाय इज रोल्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट टू गेट प्राईम नंबर ऑन अपर फेस. आता ही ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजेच काय मोस्टली आन्सर्स आपल्याला दिलेले असतात आणि जिथे जिथे बॉक्स आहे तिथं तिथं आपल्याला काय करावं लागतं, आन्सर लिहावं लागतं, म्हणजे इथं फिलिंग द बॉक्स असलं जात आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक्सपेरिमेंट काय दिलाय, वन डाय इज रोल्ड. आता हे आपल्याला माहिती आहे बेसिक काय ते, जेव्हा आपण वन डाय रोल करतो तेव्हा काय काय आउटपुट येऊ शकतं. एक डाय रोल केल्यानंतर आपल्याला एक तर 1 भेटेल किंवा 2 भेटेल किंवा 3 4 5 किंवा 6 भेटेल. म्हणजे सॅम्पल स्पेस काय असतो, तर ह्यापैकी कुठलाही एक रिझल्ट भेटेल आपल्याला. त्यामुळे सॅम्पल स्पेस मध्ये काय येईल 1 2 3 4 5 आणि 6 येईल. आता हे काय आहेत 1 2 3 4 5 6 म्हणजेच काय सॅम्पल पॉईंट म्हणतो आपण ह्याला. मग ह्या सॅम्पल स्पेस मध्ये टोटल किती सॅम्पल पॉईंट आहेत, तर 6 आहेत. हे तर बेसिक आपल्याला माहिती आहे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस, एस म्हणजे सॅम्पल स्पेस. आता हे बेसिक आपल्याला माहिती आहे, तर त्याचा वापर करून आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. एस इज अ सॅम्पल स्पेस. ठीक आहे, एस इज इक्वल टू, आता इथे एस मध्ये काय होईल, एक डाय रोल केल्यानंतर आता या बॉक्स मध्ये आपण काय काय लिहिणार आहे 1, 2, 3, 4, 5, 6, कारण की आपल्याला एवढंच आउटपुट भेटेल. त्यामुळे हे काय झालं सॅम्पल स्पेस मध्ये लिहिलं. आता एन ऑफ एस म्हणजे 6 कसं काय आलं ते आपल्याला माहिती आहे. हे 1 2 3 4 5 6 म्हणजे काय सॅम्पल पॉईंट आहेत, हे टोटल किती आहेत 6 आहेत, त्यामुळे एन ऑफ एस काय आला 6 आला. आता आपला इव्हेंट काय आहे, इव्हेंट आहे प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. आता आपल्याकडे किती नंबर आहेत 1 2 3 4 5 6 आहेत बरोबर, म्हणजे आपल्याकडे काय आहे 1 2 3 4 5 आणि 6 आहे. आता ह्यातले प्राईम कुठले कुठले आहेत, ह्यातले प्राईम आहेत 2 3 आणि 5. हे काय आहेत प्राईम नंबर आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. 2 3 5 काय आहेत प्राईम आहेत. त्यामुळे आपण ही ए इज इक्वल टू, आता ए म्हणजे काय सॅम्पल स्पेस आहे. आता ही सॅम्पल स्पेस मध्ये आपण काय लिहिणार आहे 2, 3, 5. हे झालं आपलं ए. आता एन ऑफ ए म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए. आता हा 3 आहे बरोबर आहे. 3 कसा काय आला, जर तुम्ही आपलं ए चा सॅम्पल स्पेस बघितला त्यात किती एलिमेंट्स आहेत, किती सॅम्पल पॉईंट आहेत 3 आहेत, म्हणजे 1 2 आणि 3. हा 1 हा 2 आणि हा 3, त्यामुळे इथं 3 आला. आता प्रोबॅबिलिटी आपण माहिती आहे, हा फॉर्म्युला आपल्याला पाठच करायचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, इथं मी लिहितो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन अन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन अ सॅम्पल स्पेस. म्हणजे इथं काय येईल एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस येईल बरोबर. परत मी हा फॉर्म्युला सांगतो, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस बरोबर. हा आपल्याला माहिती आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे, एन ऑफ ए इथं ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 3, तो इथं लिहिणार अपॉन. परत एन ऑफ एस किती आहे, एन ऑफ एस आपला किती आहे, तर एन ऑफ एस इथं जर तुम्ही बघितला तर 6 आहे बरोबर आहे. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काय 3 आणि 6 आहे. आता हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहेत, 3च्या टेबलमध्ये आहेत आपल्याला माहिती आहे. 3च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात, 3 1 जा 3 बरोबर, 3 2 जा 6, त्यामुळे कट केलं. मग आता इथं आन्सर आपलं काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय येईल आपला 1/2 बरोबर. हा हाफ कशात लिहायचा, बॉक्स मध्ये लिहायचा. आता हे झालं आपलं आन्सर कशाचं, मार्च 2022चं. हे सोपं होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
मार्च 2022चा हा दुसरा क्वेश्चन आहे. हा पण 3 मार्काचाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, ए कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. आता हा एक्सपेरिमेंट कशाचा आहे, प्लेइंग कार्डचा एक्सपेरिमेंट आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, 2 इव्हेंट्स दिलेले आहेत, इव्हेंट ए आणि इव्हेंट बी. इव्हेंट ए काय आहे, कार्ड ड्रॉन इज एस कार्ड आणि इव्हेंट बी काय आहे, कार्ड ड्रॉन इज अ स्पेड कार्ड. आता हे इव्हेंट आहेत आणि हे इव्हेंट वर आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आपल्याला प्रॉब्लेम. आता ही पण काय ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, जिथे जिथे बॉक्स आहे तिथे तिथे आपल्याला आन्सर लिहायचं असतंय. आता ते बघूया आपण. पहिल्यांदा समजून घेऊया की एस कार्ड म्हणजे काय असतंय. एस कार्ड म्हणजे आता उजव्या साईडला तुम्हाला दिलेलं आहे ते, त्याला काय म्हणतात, एस कार्ड म्हणतात. आता आपल्याकडे 4 असतील का, कारण की आपल्याकडे 4 सूट्स असतात. सूट्स म्हणजेच काय, थोडक्यात डिव्हिजन. आता मी थोडं बेसिक कडे येतो, म्हणजे प्लेइंग कार्डचे बेसिक तुम्हाला दाखवतो. आता हे आपल्याला बेसिक माहिती आहे प्लेइंग कार्डचं काय आहे ते. प्लेइंग कार्ड म्हणजे टोटल किती कार्ड्स असतात, 52 कार्ड्स असतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यातले 26 कार्ड्स काय असतात, रेड असतात आणि 26 कार्ड्स काय असतात, ब्लॅक असतात. आता 26 रेड मध्ये 13 हर्ट कार्ड असतात, 13 डायमंड कार्ड असतात आणि 26 ब्लॅक कार्ड मध्ये 13 क्लब कार्ड्स असतात आणि 13 स्पेड्स कार्ड असतात. बरोबर आहे. आता हे जे खाली लिहिलेले आहेत ते सगळे कार्ड्स आहेत. आता हा जर साईड चेक केली तर हे काय आहेत, हर्टचे 13 कार्ड्स आहेत. कुठले कुठले, ए म्हणजे एस, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10, बरोबर, सॉरी हे 10 आहेत. आणि जे म्हणजे काय, जॅक, क्वीन आणि किंग, म्हणजे असे 8 to 10 आणि जॅक, क्वीन आणि किंग हे असे सगळे मिळून काय असतील, 13 कार्ड्स असतील. सिमिलरली 13 हर्टचे झाले, तसे 13 डायमंडचे आहेत, परत 13 क्लबचे आहेत आणि 13 कशाचे आहेत, स्पेडचे आहेत. आता स्पेडचं साईन बघितलं तुम्ही कसं असतंय. स्पेड म्हणजे काय, थोडक्यात हे साईन असतं स्पेडचं, म्हणजे इस्पिक, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, इस्पिक बोलतो. आता 3 मार्कचा क्वेश्चन आहे हा. आता हा क्वेश्चन आपण सोडवूया. आता इथे आपल्याला माहिती आहे सॅम्पल स्पेस काय आहे, एन ऑफ एस किती आहे, 52, हे आपल्याला माहिती आहे कारण की 52 कार्ड्स आहेत आपल्याकडे. आता इथं काय, द कार्ड ड्रॉन इज अन एस कार्ड. आता एस कार्ड म्हणजेच काय, तर एस कार्ड म्हणजे एक कार्ड, म्हणजे आपल्या भाषेत काय, मराठी भाषेत एक कार्ड. आता एकूण एस कार्ड किती असतात, 4. इथं मी तुम्हाला दिलेले आहेत. 4 सूट्स असल्यामुळे 4 एस कार्ड्स असणार आहेत. त्यामुळे इथला आपला आन्सर काय येईल, 4 येईल. म्हणजे एन ऑफ ए म्हणजेच काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए. तर किती येईल, 4 येईल, कारण की आपल्याकडे एस कार्ड किती असतात, 4च असतात. त्यामुळे एन ऑफ ए काय आला, 4 आला. आता पी ऑफ ए काय येईल, तर पी ऑफ ए म्हणजे आता आपल्याला फॉर्म्युला इथं लिहिलंय. फॉर्म्युला कसा लिहायचा असतो, आता मी इथं लिहून देतो, हे बॉक्समध्ये लिहा तुम्ही पेपरला. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस. म्हणजे एस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस. म्हणजे ए हा इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये जितके सॅम्पल पॉइंट्स आहेत ते, आणि एस हा सॅम्पल स्पेस आहे, त्याच्यामध्ये किती सॅम्पल पॉइंट आहेत ते, असं आपला हा फॉर्म्युला असतो. आता पुढे काय करायचं, फॉर्म्युलामध्ये आन्सर टाकायचे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, खाली आता माहिती आहे एन ऑफ एस किती आहे, 52 आहे, तो इथं दिलेला आहे. हे बघा 52 आपल्याकडे ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे तो त्यांनी ऑलरेडी लिहिलेला आहे. आता वर हा बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये काय येईल, एन ऑफ ए आपण किती काढलाय, 4. तर तो आपण इथं लिहायचा, ह्या बॉक्समध्ये लिहायचा 4, बरोबर. आता पुढे काय आलं, पी ऑफ ए इज इक्वल टू, आता हे त्यांनी काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, आन्सर काढायचंय. काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू बॉक्स अपॉन 13. आता बॉक्समध्ये काय येईल ते आपल्याला बघायचंय. आता मागच्या स्टेपमध्ये आपल्याला आन्सर काय भेटलेलं, 4/52, बरोबर. तर आपण हे कॅन्सलेशन करू शकतो. आता काय करू शकतो, 4च्या टेबलमध्ये बघू शकतो, 4 1 जा 4, बरोबर. ठीक आहे. आता 4 1 जा 4, पण इथं तर 5 आहे. 5 मधून 4 गेल्यानंतर राहतं काय, 1. मग मी इथं 1 खाली असं पुढं कॅरी करणार. मग आपला नंबर काय होईल, 1 आणि 2 होईल. परत 4 3 जा 12, म्हणजे आपला आन्सर काय येईल, 13 येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय आन्सर येईल, 1/13 येतं, बरोबर आहे. मग हे इथं लिहायचं. आता 13 तर ऑलरेडी आहे, वर काय येईल, 1 येईल. तर हे झालं आपलं आन्सर कशाचं, प्रोबॅबिलिटी ऑफ एचं. आता दुसरा इव्हेंट काय दिलेला आहे, द कार्ड ड्रॉन इज स्पेड कार्ड. आता स्पेड कार्ड म्हणजेच काय, तर इस्पिकचं कार्ड. आता इस्पिकचे एकूण किती कार्ड्स असतात, इस्पिकचे एकूण किती कार्ड्स असतील हे तर मी परत तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो. आता स्पेड म्हणजे काय असतं, इस्पिक. इस्पिकचे जर तुम्ही बघितले तर टोटल किती कार्ड असतील, हे 13 कार्ड असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन आणि किंग, म्हणजे 13 कार्ड असतील. मग आता इथं नंबर ऑफ एन ऑफ एस म्हणजे एन ऑफ बी म्हणजेच काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट बी, म्हणजे टोटल किती कार्ड्स आहेत आपल्याकडे, 13. इथं आन्सर काय येईल, 13 येईल. आता फॉर्म्युला काय असतो माहिती आहे आपल्याला, सिंपल.
probability of event B is equal to number of sample point in P upon number of sample point in S. आपल्याला काय करायचं आहे, हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचं आहे. एन ऑफ बी आपल्याकडे काय आलंय इथंच लिहितो मी. एन ऑफ बी आपल्याकडे काय आलंय 13 अपॉन परत एन ऑफ एस आपल्याकडे काय आहे 52. आता एन ऑफ एस मी कसं माहित पडलं मला 52 आहे, जर इथं बघितलं तर ऑलरेडी आपल्याला एन ऑफ एस दिलेला आहे. हा काय एन ऑफ एस किती दिलेला आहे 52 दिलेला आहे, त्यामुळे मी तो एन ऑफ एस लिहिला. आता हे दोन्ही 13च्या टेबलमध्ये येतात. 13चा टेबल त्यामुळे पाठ करून ठेवा, कारण की प्लेइंग कार्ड्स मध्ये तो युजफुल आहे. आता 13 1 जा 13, 13 4 जा 52 म्हणजे 1/4 आलं. ह्याचा आन्सर किती आलं 1/4. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, आपला आन्सर काय येईल 1/4. आणि तेच आहे प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू, आता इथे ह्या बॉक्समध्ये काय येईल 1 आणि खाली काय येईल 4. हे झालं आपला आन्सर. आता थोडक्यात हा कुठला आहे मार्च 2022 चा हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. मार्च 2022 चा क्वेश्चन आहे हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, ए बॅग कंटेन्स 8 रेड अँड सम ब्लू बॉल्स. One ball is drawn at random from the bag. If the ratio of probability of getting red ball and blue ball is 2:5, then find the number of blue balls. आता इथं जर थोडा वेगळा प्रश्न आहे, आधी आपल्याला काय विचारतात प्रोबॅबिलिटी विचारायची, फाइंड द प्रोबॅबिलिटी. पण इथं काय विचारलेलं आहे फाइंड द नंबर ऑफ ब्लू बॉल्स. मग आता इथं थोडं आपल्याला काय करावं लागेल, जे आपल्याला फाइंड करायचंय ते त्याला आपल्याला डिनोट करावं लागेल कशाने, एका व्हेरिएबलनी. आता ते आपण करूया. फाइंड द नंबर ऑफ ब्लू बॉल्स विचारलंय, तर आपण काय करूया, इथं लिहिताना पहिल्यांदा काय लिहूया, लेट एक्स बी द नंबर ऑफ ब्लू बॉल्स. ओके, आपण फक्त काय केलं, ब्लू बॉल्सला कशाने डिनोट केलं, एक्सने डिनोट केलं. आता आपला क्वेश्चन वाचूया. एक बॅग आहे, त्यामध्ये 8 रेड अँड सम ब्लू बॉल्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं, आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावा लागतो. सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, सॅम्पल पॉईंट लिहावा लागतो. आता इथं जर बघितलं बॅग आहे, किंवा जेव्हा तुम्हाला असं एक्सपेरिमेंट येतील, एक बॅग आहे त्याच्यामध्ये बॉल्स आहेत किंवा पेन्स आहेत किंवा बलून्स वगैरे असतील, तर अशा वेळेस काय करायचं, डायरेक्टली आपण काय लिहू शकतो, सॅम्पल पॉईंट लिहू शकतो. सॅम्पल पॉईंट म्हणजे काय असतं, ऍडिशन असते. जे काय आपल्याला दिलेलं आहे इथं काय 8 रेड आणि सम ब्लू बॉल्स. आता आपल्याला माहित नाही किती ब्लू बॉल्स आहेत, तर आपण काय करू शकतो, ह्याच्या जागी एक्स घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपला सॅम्पल स्पेस काय झाला, एन ऑफ एस. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल स्पेस चा सॅम्पल पॉईंट. एन ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस. हा काय झाला आपला एक्स प्लस 8. एक्स म्हणजे काय, ब्लू बॉल्स आहेत, आणि 8 म्हणजे काय, आपले रेड बॉल्स आहेत. आता एक्स माहित नसल्यामुळे आपण ब्लू बॉल्स माहित नसल्यामुळे एक्स केलं आणि त्याची ऍडिशन कशावर केली, 8 वर केली. हा काय झाला आपला सॅम्पल स्पेस झाला. ते झालं. आता पुढे काय लिहिलेलं आहे आपल्याला, वन बॉल इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम द बॅग. एक बॉल ड्रॉ केला. आता इथं प्रोबॅबिलिटीज दिलेली आहे आपल्याला. रेशो म्हणजे काय असतं, डिव्हिजन असतं. रेशो ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल अँड ब्लू बॉल इज 2:5. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी कशाची दिलेली आहे, रेड बॉलची दिलेली आहे. म्हणजे मी पी आर लिहितो. रेशो म्हणजे डिव्हिजन अपॉन प्रोबॅबिलिटी कशाची दिलेली आहे, ब्लू बॉलची दिलेली आहे. म्हणजे मी इथं बी लिहितो. बरोबर आहे. आता इथं लिहिताना मी काय लिहितो, पी ऑफ बी लिहितो. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉल आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लू बॉल. इथं आता तेच दिलेलं आहे. द रेशो ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल अँड ब्लू बॉल, ते दिलेलं आहे, मी तेच लिहून घेतलं. आता काय दिलेलं आहे, इज म्हणजे काय असतं, इक्वल टू. हे आपल्याला माहिती आहे, मी इथं लिहितो इक्वल टू. आता काय दिलंय 2:5 म्हणजे 2/5. आता एवढं आपल्याला समजलं. आता हे आपण सॉल्व्ह करूया. आता इथं पी आर म्हणजे काय, आता आपल्याला इथं मी लिहितो, एखादा इव्हेंट असेल, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी असते, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए म्हणजेच काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस. असा हा फॉर्म्युला असतो आपला. आता आपण पी आरच्या जागी आपण काय लिहू शकतो, पी आरच्या जागी आपण काय लिहू शकतो, एन ऑफ आर अपॉन, इथं मी असं लिहितो, एन ऑफ आर अपॉन एन ऑफ एस लिहू शकतो. हे मी कशासाठी लिहिलं, पी आर साठी लिहिलं. परत ही जी बारची साईन आहे मी इथं परत टाकली. परत पी ऑफ बी म्हणजे काय लिहू शकतो मी, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. बरोबर आहे. हे काय फक्त मी काय केलं, फॉर्म्युलानी हा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून हे दोन्ही सॉल्व्ह केले. पुढे आता हा काय, हा इक्वल टू आहे आणि इथं काय 2/5 हाय तसंच आहे. आता एन ऑफ आर म्हणजेच काय, नंबर ऑफ रेड बॉल्स. बरोबर आहे. म्हणजे सॅम्पल पॉइंट्स इन आर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ रेड बॉल्स आपल्याकडे किती आहेत, इथं या. टोटल नंबर ऑफ रेड बॉल्स किती आहेत, 8. ते मी इथं लिहिले.
सॉरी, मग मी इथं काय लिहिन, एन ऑफ आर माझ्याकडे काय आहे 8 लिहिलं, ही बारची साईन आहे तशी. आता एन ऑफ एस आपलं काय आहे, एन ऑफ एस म्हणजे टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत, एक्स प्लस 8, ते मग मी इथं लिहिलंय एक्स प्लस 8, बरोबर, ठीक आहे. आता ही बारची साईन आहे तशीच. एन ऑफ बी म्हणजे काय, एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ ब्लू बॉल्स, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ब्लू. आता आपल्याला माहिती आहे का सम ब्लू बॉल्स किती आहेत माहित नाहीत, त्या जागी आपण काय घेतलंय, एक्स घेतलाय. मग इथं आपण काय लिहिणार आहे, इथं आपण लिहिणार आहे एन ऑफ बी म्हणजे काय आपलं येणार आहे एक्स, बरोबर, ही बारची साईन आहे तशी. आता एन ऑफ एस म्हणजे काय आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे काय येते, एक्स प्लस 8 आहे, इज इक्वल टू 2/5. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. आता हे सॉल्व्ह करायचं कसं, तर आता हा एक फॉर्म्युला असतो. आता फॉर्म्युला कसा असतो हा मी तुम्हाला दाखवतो. आता एक फॉर्म्युला कसा आहे, समजा आपल्याकडे असं असेल ए अपॉन बी आणि सी अपॉन डी, जर असा असेल तर ह्याला आपण कसं लिहू शकतो, ह्याला आपण जो वर न्यूमरेटरला आहे ना तो हाय तसंच लिहायचा, ए अपॉन बी, परत मल्टिप्लिकेशनचं साइन काढायचं, आणि सी अपॉन डी ला आपण कसं लिहितो, उलट लिहितो, म्हणजे आपण काय लिहितो, डी अपॉन सी लिहितो. हे लक्षात घ्या. म्हणजे हा फॉर्म्युला आहे, ए अपॉन बी असेल आणि बारचं साइन असेल आणि सी अपॉन डी असेल, तर काय होतं, ते ए अपॉन बी आपण हाय तसंच लिहितो, बरोबर, ए अपॉन बी हाय तसंच लिहिलो, मध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन टाकायचा, आणि सी अपॉन डी ला कसं लिहायचं, उलट लिहायचं, म्हणजे काय होणार, डी अपॉन सी. आता हा फॉर्म्युला आपण काय करूया, आपण ह्याला कन्वर्ट करूया. आता इथं काय होईल, ह्या फॉर्म्युल्यानुसार आपलं पहिलं काय होईल, 8 अपॉन एक्स प्लस 8 हाय तसंच राहील, बरोबर आहे. परत मल्टिप्लिकेशनचं साइन, आता एक्स अपॉन एक्स प्लस 8 होतं, तर हे उलट झाल्यानंतर काय होईल, इथं वर काय जाईल, एक्स प्लस 8 अपॉन एक्स असं होऊन जाईल, आणि हे काय होईल, इक्वल टू 2/5 होऊन जाईल, बरोबर आहे. आता हे आपण सॉल्व्ह करूया. आता इथं जर बघितलं मल्टिप्लिकेशनचं साइन दोघात आहे, म्हणजे एक्स प्लस 8 इथे हा आणि हा कॅन्सल होईल. मग इथं काय राहील, फक्त इथं राहील 8 अपॉन एक्स राहील, इक्वल टूचं साइन आहे तसं 2/5 आहे तसं. आता हे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. हे कसं सॉल्व्ह करू शकतो, तर फायने इथं मल्टिप्लाय करू शकतो आणि एक्सने तिथं मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे थोडक्यात सिंपल काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे फायने इथं मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथं लिहितो मी, हा 8 हाय तसाच, हा एक्स हाय तसाच, आणि फायने काय फक्त होईल, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होईल, इक्वल टू इथं काय होईल, 2 होईल, बरोबर आहे. आता इथं हे सॉल्व्ह करूया. 8 into 5 किती येतात, 8 5 चा 40 अपॉन एक्स, हे इक्वल टू साइन, हे 2 चा साइन हाय तसंच. आता आपल्याला माहिती आहे हे डिव्हिजन मध्ये आहे, आणि एक्स ला जर आपण तिकडे घेतलं, इक्वल टूच्या उजव्या साईडला घेतलं, तर ते काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये होईल. मग इथं काय होईल, 40 हाय तसाच, इक्वल टू हाय तसाच, 2 हाय तसाच, इंटू एक्स होऊन जाईल. मग आता हे सॉल्व्ह करूया. म्हणजे इथं काय होईल, हे मी रिअरेंज करतो. हा जो 2 आहे, परत आपण काय करू शकतो, याला मी थोडंसं व्यवस्थित लिहितो. तर आता मी काय करतो, 2x इज इक्वल टू 40 लिहितो, आपल्याला समजण्यासाठी. हे आहे तसंच आहे, फक्त मी काय केलंय, थोडंसं रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे 2x इज इक्वल टू 40, म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपल्याकडे 2x इज इक्वल टू 40 म्हणजे काय, आता 2 कसा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये एक्सच्या, तर 2 ला आपण इक्वल टूच्या उजव्या साईडला नेल्यावर तो काय होईल, डिव्हिजनला जाईल. म्हणजे इथं काय होईल, एक्स हाय तसा राहील, इक्वल टू हाय तसा राहील, 40 हाय तसा राहील, डिव्हिजनला काय जाईल, 2 जाईल. मग आता हे सॉल्व्ह करूया. आता आपल्याला माहिती आहे हे दोन्ही 2 च्या टेबलमध्ये येऊ शकतात. कसं, इथं मी 2 लिहितो, थांबा, 2 1 चा 2 आणि 2 20 चा 40, बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय येईल, x इज इक्वल टू 20 येईल. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपला आन्सर x इज इक्वल टू 20, म्हणजे थोडक्यात काय आलं, x काय आहे, x बी द नंबर ऑफ ब्लू बॉल्स, म्हणजे 20 ब्लू बॉल्स किती आहेत, 20. मग आपण खाली काय लिहू शकतो, देअरफॉर देअर आर 20 ब्लू बॉल्स. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता हे कुठलं होतं, हे होतं मार्च 2022 चा 3 मार्काचा क्वेश्चन होता. मार्च 2020 चा क्वेश्चन आहे हा, 3 मार्कचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, ए बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्लू अँड 4 ग्रीन बलून्स. ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम ॲट रँडम टू गिव्ह इट टू प्रणाली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स ए रेड बलून पहिलं, आणि दुसरं काय, ए ब्लू बलून. ठीक आहे. आता हा सिंपल क्वेश्चन आहे. जेव्हा आपल्याला प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन येतात, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, सॅम्पल स्पेस लिहितो, बरोबर आहे. पण अशा केसमध्ये असे एक्सपेरिमेंट की जिथं की तुम्हाला एक बॅग दिली आहे आणि बॅगेमध्ये समजा पेन्स आहेत, किंवा बॅग दिलेली आहे, बॅगेमध्ये समजा
बॉल्स आहेत किंवा असा एक्सपेरिमेंट की जिथं बलून्स दिलेले आहेत. ह्या केसमध्ये काय करायचं, सॅम्पल स्पेस नाही लिहायचा. आपल्याला डायरेक्ट आपण काय लिहायचं, सॅम्पल पॉईंट लिहायचा. म्हणजे आपल्याला सोडवणं सोपं जातं. आता आपल्याला काय दिलेलं आहे, बलूनचा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, डायरेक्टली सॅम्पल पॉईंट लिहू शकतो. सॅम्पल पॉईंट कसा लिहितात, एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस. बरोबर आहे. आता हे किती असेल, तर ते कसं करायचं, जेवढे पण आपल्याला बलून दिलेले आहेत, म्हणजे एक वेंडर आहे, बलून वेंडर, त्याकडे जेवढे पण बलून आहेत त्या सगळ्यांची ऍडिशन करायची. आता इथं काय आहे, 2, 3 आणि 4 आहे. म्हणजे इथं काय होईल, 2 + 3 किती, 5. आता मी इथं लिहितो वाटलंस तर 2 + 3 + 4 म्हणजेच काय, थोडक्यात 9. आपलं सॅम्पल पॉईंट किती येतील, सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस एस किती येतील, 9 येईल. बरोबर. हे जर झालं पहिला पॉईंट. आता दुसरा आपल्याला काय दिलेलं आहे, इव्हेंट सॉल्व्ह करायचे. पहिला इव्हेंट काय आहे, हे रेड बलून. तर तो आपण लिहून घेऊया. सिंपल इव्हेंट इथं कसा लिहायचा, इव्हेंट ए. इव्हेंट काय आहे आपल्याकडं, रेड बलून. बरोबर आहे, रेड बलून. आता आपण काय करूया, फॉर्म्युला लिहूया. आपल्याला माहिती आहे एखाद्या इव्हेंटचा फॉर्म्युला आपण कसा लिहितो, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस म्हणजे सॅम्पल स्पेस. आता आता आपण काय करूया, ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. इज इक्वल टू, आता एन ऑफ एस आपल्याला माहिती आहे, एन ऑफ एस आपण किती काढलेला आहे, 9. तो आता आपण इथं लिहून घेऊया. आता एन ऑफ ए म्हणजे काय, एन ऑफ ए म्हणजे काय, रेड बलून. आपला इव्हेंट कुठला आहे, इव्हेंट आहे रेड बलूनचा. त्यामुळे एन ऑफ ए काय झाला, रेड बलून, नंबर ऑफ रेड बलून्स. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए म्हणजेच काय, थोडक्यात नंबर ऑफ रेड बलून्स किती आहेत तुमच्याकडे. तर नंबर ऑफ रेड बलून्स किती आहेत, आपल्याकडे 2च आहेत. म्हणजे एन ऑफ ए काय झाला, आपला 2 झाला. बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं, हा पुढे आपल्याला कॅन्सल नाही करता येणार, अजून ह्याला पुढे सिम्प्लिफाय नाही करता येणार, म्हणून आन्सर तिथंच ठेवायचं. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती झालं, 2/9. आता दुसरा इव्हेंट कोणता आहे, ए ब्लू बलून. बरोबर आहे. दुसरा इव्हेंट आपल्याकडे काय आहे, जर तुम्ही बघितलं तर ए ब्लू बलून. आता तो इव्हेंट लिहून घेऊया. त्याला नाव काय द्यायचं, इव्हेंट बी देऊया. इव्हेंट बी कोलन काय, ब्लू बलून. ब्लू बलून. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे एस किती आहे, एस म्हणजे टोटल नंबर ऑफ, एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बलून आपल्याकडे किती आहेत, 9. बरोबर आहे. आणि त्यातले एन ऑफ बी म्हणजे काय, नंबर ऑफ ब्लू बलून्स किती आहेत, त्या 9 पैकी त्या आपल्याकडे टोटल 9 बलून्स आहेत. त्या 9 पैकी ब्लू बलून्स किती आहेत, एन ऑफ बी म्हणजे काय, नंबर ऑफ ब्लू बलून्स. आता नंबर ऑफ ब्लू बलून्स किती आहेत, इथं जर बघितलं तर आपल्याकडे 3 ब्लू बलून्स आहेत. बरोबर. इथं काय येणार, आपलं 3 येणार. आता हे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर कसं सॉल्व्ह होईल, 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे इथं काय येईल, 1/3 आन्सर येईल. बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येईल, 1/3. तर हे झाले आपले आन्सर कुठलं, मार्च 2022च्या, सॉरी मार्च 2020च्या क्वेश्चनचं. नोव्हेंबर 2020चा क्वेश्चन आहे हा, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शेपर्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. ओके. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, प्रोबॅबिलिटी. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट अ कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. म्हणजे आपल्याकडे काय आहे, 52 प्लेइंग कार्ड्स आहेत आणि प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड करायची, रेड कार्डची फाइंड करायची. आता आपल्याला काय, ही काय ऍक्टिव्हिटी आहे आणि ऍक्टिव्हिटीचा म्हणजे अर्थ काय असतो, जिथं जिथं ब्लँक बॉक्स आहे तिथे तिथं आपल्याला आन्सर लिहायचं असतं. आता इथं मोस्टली आपल्याला आन्सर दिलेलं आहे. येस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस, हे आपल्याला माहिती आहे. एन ऑफ येस म्हणजे काय, 52. का, तर प्लेइंग कार्ड मध्ये टोटली किती असतात, कार्ड्स असतात, 52 असतात. आता परत मी तुम्हाला दाखवतो. आता जर आपण नीट बेसिक बघितलं तर टोटल किती कार्ड असतात, 52. त्या 52 पैकी 26 काय असतात, 26 काय असतात, रेड कार्ड असतात. आणि 26 काय असतात, ब्लॅक कार्ड्स असतात. आता 26 कार्ड्स पैकी 13 हर्ट्स कार्ड असतात आणि 13 डायमंड कार्ड असतात. बरोबर. आणि 26 ब्लॅक कार्ड्स मध्ये 13 क्लब कार्ड्स असतात आणि 13 स्पेड्स कार्ड असतात. आता हे बेसिक आपल्याला माहिती आहे. तेच ह्या बेसिकचा वापर करून आपण हे सॉल्व्ह करायचं. टोटल किती कार्ड्स असतात, 52. त्यामुळे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस येस किती होतील, 52 होतील. आता इव्हेंट आपल्याला काय दिलाय, कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. म्हणजे आपण जे कार्ड काढणार आहे हे कशाचं असणार आहे, लाल रंगाचं कार्ड असणार आहे, रेड कलर. आता इथं परत आपल्याला काय दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ रेड कार्ड्स. आता टोटल रेड कार्ड्स किती आहेत, हर्ट्सचे किती कार्ड्स असतात आपल्याकडे, 13. ते इथं लिहायचं प्लस
डायमंडचे किती कार्ड्स असतात 13 ते लिहिलं. हे झालं पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट काय दिलाय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए. आता इव्हेंट आपला काय आहे रेड कार्डचा, तर टोटल नंबर ऑफ रेड कार्ड किती असणार आहेत, एन ऑफ ए म्हणजे काय टोटल नंबर ऑफ रेड कार्ड्स. आता इथे किती आहेत 13 प्लस 13 म्हणजे आपल्या इथं आन्सर काय येईल 26 येईल. बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ रेड कार्ड काय असणार आहे 26. आता का तर आपल्याला इथं फक्त रेड कार्ड विचारलेलं आहे. इथं बघा इव्हेंट आपला काय रेड कार्डचा आहे आणि टोटल रेड कार्ड किती आहेत 26. त्यामुळे नंबर ऑफ रेड कार्ड किती आले 26 आले. ठीक आहे, हे झालं. आता पुढे आलं तर पी ऑफ ए इज इक्वल टू बॉक्स अपॉन एन ऑफ एस आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आहे. इथं फक्त काय मिसिंग आहे, एन ऑफ ए मिसिंग आहे. ते मी लिहिलं. म्हणजे हा रीड करताना कसा करतो आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस. ठीक आहे. आता परत इथं या, इथं काय दिलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू बॉक्स अपॉन 52. आता बॉक्स म्हणजे इथं काय मिसिंग आहे ते टाकायचं आपल्याला. आता एन ऑफ ए म्हणजे काय, एन ऑफ ए आपण किती काढलंय 26, म्हणजे इथं काय मिसिंग आहे 26. फक्त आपण काय केलं, एन ऑफ ए च्या जागी 26 टाकलं, ह्या फॉर्म्युल्यात टाकलं. एन ऑफ ए च्या जागी 26 टाकलं, एन ऑफ एस च्या जागी 52 ऑलरेडी दिलेलं आहे. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला काय भेटेल, प्रोबॅबिलिटी भेटेल. आता ह्या बॉक्समध्ये काय लिहायचंय, पी ऑफ ए इज इक्वल टू जे काय आपला आन्सर असेल ते. आता इथं जर बघितलं 26 अपॉन 52, तर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय भेटेल, 26 1 चा 26, 26 2 चा 52. म्हणजे थोडक्यात आपला आन्सर काय भेटेल 1/2. मग इथं लिहिताना कसं लिहिणार आहे 1/2 लिहाल. प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे काय आपला आन्सर काय आलं 1/2. हे सोपं होतं. बरोबर आहे. आता परत पुढचा क्वेश्चन बघूया. हा पण 3 मार्काचाच क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2020 ला आलेला. हा पण सिंपल क्वेश्चन आहे. आता इथं चेक केलं तर हा क्वेश्चन काय आहे, सिक्स फेसेस ऑफ ए डाय आर शोन ॲज बिलो, ए बी सी डी ई ओ. म्हणजे काय, आता नॉर्मली आपण डाय जर बघितलं, आता हा एक्सपेरिमेंट कशाचा आहे, डायचा आहे. आता आपण जर बघितलं नॉर्मली आपल्याकडे डाय जी असते ती कशी असते, त्याच्यावर काय लिहिलेलं असतंय 1 2 3 4 5 6 लिहिलेलं असते. बरोबर आहे. पण इथं आपल्याला काय लिहिलेलं आहे, ए बी सी डी ई ओ लिहिलेलं आहे. बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम दॅट इंग्लिश वोवल अपीअर्स ऑन द अपर फेस. ठीक आहे. आता आपल्याला काय लिहिलेलं आहे, इव्हेंट कसा आहे, इंग्लिश ओव्हल काय आले पाहिजेत, अपर फेसवर आले पाहिजेत. आता आपण हा सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, एक्सपेरिमेंट दिलाय तर सॅम्पल स्पेस लिहावा लागेल. आता सॅम्पल स्पेस कसा लिहिणार आहे आपण, कॅपिटल एस लिहिचा इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता डायचं सॅम्पल स्पेस आपण कसं लिहितो 1 2 3 4 5 6, कारण की ते आपलं आउटपुट होतं. आता इथं काय दिलेलं आहे, ए बी सी डी ई ओ दिलेलं आहे. म्हणजे आपण इथं काय लिहिणार आहे, ए बी परत सी डी ई आणि ओ, हा काय झाला आपला सॅम्पल स्पेस झाला. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस किती, एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आहेत ह्या सॅम्पल स्पेस मध्ये 1 2 3 4 5 6. त्यामुळे हे लिहून घेतलं, हे बेसिक आहे आपलं. आता नंतर आपला इव्हेंट काय दिलाय, इव्हेंट एम, तो लिहून घेऊया. इथं लिहिचा इव्हेंट एम काय दिलाय, इंग्लिश वोवल्स अपीअर ऑन द अपर फेस. तेच मी आहे तसं लिहून घेतलं, इंग्लिश वोवल appears on the upper face. ठीक आहे. आपल्याला जे दिलंय ते आपण काय केलं, लिहून घेतलं. आता पुढे काय करायला लागेल, आपल्याला इव्हेंट लिहिला तर इव्हेंटचा सॅम्पल स्पेस लिहावा लागतो. म्हणजे एम इज इक्वल टू, आता ह्याचा काय येईल, फक्त ओव्हल्स येतील. बरोबर आहे. आता ओव्हलचा अर्थ काय असतो, तर आपल्याला माहित पाहिजे इंग्लिशमध्ये किती ओव्हल्स आहेत, मेन 5 ओव्हल्स आहेत. कुठले कुठले, ए ई आय ओ यू, हे जे काय आहेत हे 5 ओव्हल्स मेन आहेत, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला माहित असेल ए ई आय ओ यू, हे काय आहेत, मेन 5 ओव्हल्स आहेत इंग्लिशमध्ये. आता ह्यातले कुठले आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये आहेत ते चेक करा. आता ए काय ओव्हल आहे का, आहे. त्यामुळे मी माझ्या सेटमध्ये लिहिला, एमचा इव्हेंट जो आहे इव्हेंटच्या सॅम्पल स्पेस मध्ये लिहिला. आता बी ओव्हल आहे का, ह्याच्यामध्ये बी नाहीये आपला, मग आपण बी नाही लिहायचा. सी आहे का ह्याच्यामध्ये, नाहीये, सी पण नाही लिहायचा कारण की सी ओव्हल नाहीये. ए बी सी डी नाहीये. ए ए ओव्हल आहे तो लिहिला, बी ओव्हल नाहीये तो नाही लिहिला, सी ओव्हल नाहीये तो नाही लिहिला, डी ओव्हल आहे का, नाहीये, तो पण नाही लिहिला, ई ओव्हल आहे का, आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याला आपल्याला लिहावं लागेल इथे. परत पुढचा राहिला काय, ओ ओव्हल आहे का, आहे, तो पण आपण लिहिला. म्हणजे आपल्याकडे काय ए ई ओ आपल्याला काय भेटले, ओव्हल्स भेटले आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये.
आता हे तर झालं. आता आपल्याला काय लिहायचंय, सॅम्पल पॉईंट लिहायचे असतात. ते कसे लिहायचे, एन ऑफ एम म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. कसे लिहायचे, इक्वल टू हे मोजायचे 1 2 3 बरोबर. हे लिहिलं. ते लिहिल्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम म्हणजेच काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एम अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस बरोबर. आता एन ऑफ एम आपण किती काढलेला आहे, 3. इथं एन ऑफ एस आपला किती आहे, एन ऑफ एस आपल्याकडे आहे 6 बरोबर. तो लिहिचा इथं 6. आता हा आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. कसं, हे दोन्ही 3च्या टेबल मध्ये येतात. कसे, 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे इथं काय येईल, 1/2 येईल. म्हणजे आपली प्रोबॅबिलिटी काय झाली, 1/2. म्हणजे हे काय झालं, आपलं आन्सर झालं. आता हे कुठलं आन्सर झालं आपलं, नोव्हेंबर 2020चा क्वेश्चनचं. आय होप तुम्हाला समजलं असेल. मार्च 2019चा क्वेश्चन आहे हा, 3 मार्कचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, ए 2 डिजिट number is to be formed using the digits 0 1 2 3. Repetition of the digit is allowed. Find the probability that a number so formed is a prime number. म्हणजे काय, आपल्याला 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे आणि तो फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय वापरायचे, कुठले डिजिट वापरायचे, 0 1 2 3 वापरायचे. त्या डिजिटचा वापर करून आपल्याला 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचे. आणि इथं काय लिहिलंय, रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलाउड. रिपिटेशन म्हणजेच काय, 1 1 2 2 3 3 हे अलाउड आहे. कारण की हे कसं, 1 कसा दोनदा रिपीट आहे, 2 कसा दोनदा रिपीट आहे, 3 कसा दोनदा रिपीट आहे, म्हणजे रिपिटेशन अलाउड आहे थोडक्यात. ठीक आहे. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काय काढायची, प्राईम नंबरची प्रोबॅबिलिटी काढायची. जो नंबर असेल तो प्राईम नंबर असेल. आता आपला एक्सपेरिमेंट काय आहे, एक्सपेरिमेंट आहे 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, सॅम्पल स्पेस लिहावा लागतो. सॅम्पल स्पेस लिहूया आपण. एस इज इक्वल टू, आता आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. तर मी काय करतो, आपल्याला कुठले कुठले डिजिट दिले, 0 दिलाय, 1 दिलाय, 2 दिलाय आणि 3 दिलाय. मी हाय तसे लिहून घेतो, इथं पण लिहून घेतो 0 1 2 आणि 3. आता आपण काय करूया, आपण 2 डिजिटचा नंबर फॉर्म करूया. आता इथं लक्षात घ्या, 1चं मी कनेक्शन कशावर करतो, 0 बर, मग मला काय भेटेल, 10 भेटेल. मी इथं लिहितो. 1चं कनेक्शन मी कशावर करतो, 1 बर, मला काय भेटेल, 1 1. आता रिपिटेशन आला वेळ, त्यामुळे 1 1 मी लिहू शकतो. आता 1चं कनेक्शन मी कशावर केलं, 2 वर केलं, मग मला काय भेटेल, 1 2. 1चं कनेक्शन जर मी 3 वर केलं तर काय भेटेल आपल्याला, 1 3. ठीक आहे. आता हे तर आपल्याला समजलं. आता तसंच आपण काय करू शकतो, 2चं करू शकतो. 2चं कनेक्शन कशावर करू शकतो, 0 वर करू शकतो. आपल्याला काय भेटेल, 2 0. 2चं कनेक्शन 1 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 2 1. परत 2चं कनेक्शन 2 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 2 2. 2चं कनेक्शन 3 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 2 3 बरोबर. एवढं लिहिलं. आता 2चं झालं, 1चं झालं आणि 2चं झालं. आता 3चं. 3चं कनेक्शन 0 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 3 0. 3चं कनेक्शन 1 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 3 1. 3चं कनेक्शन 2 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 3 2. आणि 3चं कनेक्शन 3 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 3 3. हा झाला माझा सेट आणि मी हे केलं कम्प्लीट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग 0 साठी का नाही केलं, तर 0 पासून काय काय नंबर बनतील आपले. 0चं कनेक्शन 0 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 0 0 बरोबर. 0चं कनेक्शन 1 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 0 1. 0चं कनेक्शन 2 वर केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 0 2. आणि 0चं कनेक्शन 3 वर केल्यानंतर हा आपल्याला काय भेटेल, 0 3. आता 0 0चा अर्थ काय असतो, 0. 0 1 म्हणजे थोडक्यात काय, 1. 0 2 म्हणजे थोडक्यात काय, 2. 0 3 म्हणजे थोडक्यात काय, 3. तर हा काय 1 डिजिटचा नंबरच आहे. जर तुम्ही नीट चेक केलं तर हे सगळे काय झाले, 1 डिजिट नंबर झालेत. पण आपल्याला काय पाहिजे, 2 डिजिट नंबर पाहिजे. त्यामुळे 0चा एकही नंबर मी यात घेतला नाही. 0 0 0 1 0 2 0 3 घेतला नाही. कारण की त्याचा अर्थ काय होतो, 0 1 2 3 होतो. त्यामुळे हे नंबर नाही पाहिजेत. आपल्याला 2 डिजिटचे नंबर पाहिजे. त्यामुळे आपण काय केलं, हे 0चे नंबर घेतले नाहीत. जे नंबर 0 पासून स्टार्ट होणार आहेत ते नंबर घेतले नाहीत. बाकी सगळे नंबर घेतले. हा आपला झाला सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सॅम्पल पॉईंट काढायचा. तो कसा काढायचा, एन म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस इज इक्वल टू. आता हे सगळे काय आहेत, सॅम्पल पॉईंट आहेत, ते मोजायचे ते किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता आपले सॅम्पल पॉईंट किती झाले, 12 झाले. ठीक आहे. आता एवढं तर बेसिक आपण समजलं, काढलं. आता पुढे आपला प्रश्न काय आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ए नंबर सो फॉर्म इज अ प्राईम नंबर. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, प्राईम नंबर. हा इव्हेंट काय आपला प्राईम नंबर. मग इथं लिहून घ्यायचं सिंपल, इव्हेंट, त्याला नाव द्यायचं ए, नंबर इज प्राईम नंबर. ठीक आहे, सिंपल लिहून घ्या, नंबर इज प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे कसा नंबर, असा नंबर की जो 1 नी
डिवाइड होतो आणि स्वतःने डिवाइड होतो म्हणजे इटसेल्फ. बरोबर आहे. उदाहरणार्थ 7. 7 जर बघितलं तर तुम्ही 1 नी डिवाइड होतो आणि 7 हा स्वतःने डिवाइड होतो. डिवाइड होतो याचा अर्थ काय आहे? तर 7 हा 1च्या टेबलमध्ये येतो. बरोबर. 7 हा 7च्याच टेबलमध्ये येतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही टेबलमध्ये 7 येत नाही. 2च्या येतो का? नाही. 3च्या येतो का? नाही. 3च्या टेबलमध्ये 7 तुम्हाला भेटतो का? नाही. 4चा भेटतो का? नाही. म्हणजे कुठलाही नंबर घेतला त्याच्या टेबलमध्ये 7 तुम्हाला येणार नाही. 7 फक्त कुणाच्या टेबलमध्ये येईल? 1च्या टेबलमध्ये येईल. 7 आणि इटसेल्फ म्हणजे स्वतःच्या टेबलमध्ये येईल. त्यामुळे 7 काय झाला? प्राईम झाला. म्हणजे असे नंबर की जे स्वतःच्या आणि 1च्या टेबलमध्ये येतात त्याला प्राईम म्हणतात. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? सॅम्पल स्पेस लिहायचं. आपल्याकडे इव्हेंट आहे. इव्हेंट काय आहे? नंबर इज अ प्राईम नंबर. आता ह्याचा सॅम्पल स्पेस लिहूया. ए इज इक्वल टू, आता सॅम्पल स्पेस कसा लिहायचा असतो इथं? आपल्याकडे एस ऑलरेडी आहे. ह्याच्यामधले प्राईम नंबर आपल्याला लिहायचे. आता 10 हा प्राईम आहे का? नाहीये. 11 हा प्राईम आहे का? 11 हा प्राईम आहे का? कारण की तो 1च्या आणि 11च्या टेबलमध्ये येणार. त्यामुळे मी इथे लिहिला 11. परत पुढे बघूया. 12 प्राईम आहे का? नाहीये. 13 प्राईम आहे का? तर 13 हा प्राईम आहे का? 13 हा 1 आणि 13च्याच टेबलमध्ये येतो. बरोबर. 20 हा प्राईम आहे का? नाही. आता 20 का प्राईम नाहीये? 20 हा 1च्या टेबलमध्ये येईल, 2च्या टेबलमध्ये येईल, 5च्या टेबलमध्ये येईल, भरपूर टेबलमध्ये येतो. त्यामुळे 20 हा प्राईम नाहीये. 21 पण प्राईम नाहीये. 22 पण प्राईम नाहीये. 23 प्राईम आहे का? तर 23 प्राईम आहे का? 23 1 आणि 23च्याच टेबलमध्ये येतो. त्यामुळे 23 काय झाला? प्राईम झाला. पण 30 प्राईम आहे का? तर 30 प्राईम नाहीये. 31 प्राईम आहे का? तर 31 हा प्राईम आहे. कारण की 31 हा फक्त 1 आणि 31च्याच टेबलमध्ये येतो. ते लिहिलं आपण. आता पुढे आपले नंबर काय? 32 हा प्राईम आहे का? नाहीये. 33 प्राईम आहे का? तर 33 पण नाहीये. कारण की 33 1च्या टेबलमध्ये येऊ शकतो. परत 11च्या टेबलमध्ये येऊ शकतो किंवा 33च्या टेबलमध्ये येऊ शकतो. त्यामुळे हा प्राईम नाहीये. आणि आपल्याला जेवढे प्राईम नंबर पाहिजे होते तेवढे सगळे भेटलेले. आता आपल्याला काय करायचं? सिंपल आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचे. तर एन ऑफ ए म्हणजेच काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए इज इक्वल टू किती आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 म्हणजे आपले सॅम्पल पॉईंट किती आहेत? 4 ते लिहिले. आता प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, आता आपला फॉर्म्युला काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस. बरोबर आहे. हा आपला फॉर्म्युला असतो. आता फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे. एन ऑफ ए आपला किती आहे? 4 आहे. आणि एन ऑफ एस आपला किती आहे? वर काढलेला 12 आहे. बरोबर. तर आता इथं लिहायचं 12. आता आपण काय करायचं? हे सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला काय करायचं? हे सॉल्व्ह करायचंय. तर तुम्ही आपण कसं करू शकतो? 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 1/3 येईल. मग आपण इथं काय लिहिणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट ए इज इक्वल टू 1/3. बरोबर. हे काय झालं? आपलं आन्सर झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं? मार्च 2019चा आन्सर काय झालं? 1/3 झालं. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल.